अमरावती शहरातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या यंकय्यापुरा येथे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत। भीम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात आज महिला व नागरिकांनी अमरावतीच्या महाजिल्हा प्रशासन कार्यालयावर गेल्या 2 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका यावेळी नागरिकांनी रेटून धरली आहे। मागील 1 वर्षापासून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र अजूनही ती सुरू झाली नाही। तसेच रात्री 1 वाजता पाणीपुरवठा केला जातो, तसेच नळाला पाणी बरोबर येत नसल्याने अनेक नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत महाजिल्हा प्रशासनाचे कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। माझं नाव कल्पना मारुती हागे, मी यंकय्यापुरा लोकमाता इंदिरा गांधी नगर इथून आली आहे। 6-7 महिन्यापासून पाणी नाही आहे, आम्हाला एकही थेंब नाही। रात्रीचं नळ सोडते, आम्हाला दिवसाला कामाला जावं लागते। केव्हा कधी येते पाणी? रात्री 2 वाजता 1 वाजता पाणी येते आणि 4 नाही वाजत पाणी संपून जाते। आम्ही कामाला कसं जा? आमची झोप होत नाही। आम्ही अपंग असल्याच्यानं आम्हाला पाणी भरायची इतकी अडचण आहे का आम्हाला इतकी अपंग असून इतकी अडचण आहे का आम्हाला 2 गुण पाणी आणून दिलं। दुसऱ्या बाईनं मला पाणी आणता येत नाही, पायानं चालता येत नाही, इतकी समस्या आहे का? यांना सांगून 3-4 वेळा आलो आम्ही इथं। शेवटी आता आम्ही इथून जात नाही, इथंच राहते। काय आमचा निर्णय आहे तो आज आमचा पक्का लावून द्या, तेव्हाच आम्ही घरी जाऊ। आम्ही घरी जात नाही। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही या मजीपुरामध्ये आलेलो आहे आणि या अगोदर सुद्धा 3-4 वेळा आम्ही साहेबांना येऊन भेटलो, पण साहेबांनी आज घटनास्थळी साहेब आले सुद्धा, पाहणीसुद्धा केली, पण त्यावर कारवाई आजपर्यंत कोणतीच केली नाही। रात्रीचे 1-1.5 वाजता नळ येतात। त्यानंतर हा पूर्ण मजूर वर्ग आहे। सकाळी या महिला कामाला जातात, कोणी शेताला कामाला जातात, कोणी बंगल्यावर कामाला जातात, कोणी वाडीमध्ये कामाला जातात, कोणी लेकरांचे शिक्षण असते, मुलांना सोडण्यासाठी असतात। पण रात्रीचं जर पाणी भरता आलं असतं तर दिवसा काय करायचं? रात्रीचं पाणी चालू राहते, पूर्ण रात्रभर पाण्यासाठी जागा लागते, त्यात फोर्सही नाही आहे, पूर्ण पाईपलाईनमध्ये बंद आहे फोर्स। आणि आजूबाजूच्या ज्या कॉलनी, इकडून ओम कॉलनी आहे, संकल्प कॉलनी आहे, जिजाऊ नगर आहे, तर मागं पंकज कॉलनी आहे, या ठिकाणी भरपूर पाणी असते। म्हणजे आम्ही स्लम आहे, आम्ही दलित वस्तीमध्ये राहतो, आम्ही बहुजन समाजाचे लोक आहे, म्हणून आम्हाला पाणी नाही आणि बाकी इतर ठिकाणी ताकदीनं पाणी चालू आहे। म्हणून यासाठी आम्ही साहेबांना आज विनंती करत आहे। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं लोकमाता इंदिरा गांधी नगर येथील रहिवाशाच्या वतीने आम्ही विनंती करत आहे की ज्या ठिकाणी 4 वर्ष अगोदरपासून नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे ती अद्यापही बंद आहे, ती तात्काळ चालू करण्यात यावी, म्हणजे जेणेकरून प्रत्येक गल्लीमध्ये 6 गल्ल्यामध्ये 6 लाईनमध्ये प्रत्येकी घरामध्ये भरपूर पाणी मिळेल अशी आम्हाला आशा आहे। पण जे आता जुनं कनेक्शन आहे ते कनेक्शन बंद आहे आणि जे कनेक्शन अवैध आहे, आम्ही दोन्ही बाजू सांगतो, जे कनेक्शन आमच्या इथं अवैध आहे ते तात्काळ कट करण्यात यावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। ज्या लोकांनी बिल भरले नाहीत त्यांना बिल भरण्यासाठी सवलत द्यावी। जर एखाद्याचं 5,000 बिल असेल तर त्याला 1500 रुपयाची इन्स्टॉलमेंट द्यावी अशी, कारण की गरीब मजूर वर्ग आहे, सर्व मजूर वर्ग असल्यामुळे ही आमची साहेबांना एक विनंती आहे। आणि तात्काळ आज जोपर्यंत नवीन कनेक्शन चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। त्याचे वडील वारले वाटते कोणतरी जिवारीचे, त्यांनी ते सांगितलं काय की मी 1 महिना 15 दिवस आलो नाही म्हणून म्हणतो जिवारीले बोला, साहेबासमोर क्लिअर करू आपण की तो काऊन नाही आला, तो कुठे गेला, आम्ही मी दाखवतो साहेबासोबतची व्हिडिओ, साहेब आले तेव्हा साहेबासोबतची व्हिडिओ मी दाखवतो। एकही साहेबासोबत कोणी अरे नाही म्हणून साहेबासोबत कोणी बोललं नाही। व्हिडिओ दाखवा ना साहेब। आपण मागं तुम्ही आले, व्हिडिओ काढले आपण, कोणतरी एका तरी स्त्रीने तुम्हाला काही बोलले? असं नाही बोलले। काय झालं, जेव्हा ऍक्च्युअल काम त्यानं तसं केलं नाही, त्याने तसं केलेलं आहे। दोन्ही बाजू पहा, एकच बाजू नका भाऊ साहेब, दोन्ही बाजू पहा। पण आमच्या इथं 2-4 मुली घेतलेल्या आहेत, त्या मुली चांगल्या आहेत, सौम्य आहेत, त्या होत्या, त्यांना अक्षरशः त्यांच्या अंगावर चालले होते। मुलींना मीच सांगितलं नाही, मुलींना आम्ही सांगितलं, मुलींना आम्ही सांगितलं साहेब तुम्ही स्टॉल लावा तिथं, आम्ही तुम्हाला वसुली करून देतो ना, तुम्ही वसुली करा, आम्ही सर्वांना वसुली करा।
आम्ही तुम्ही वसुली करा तुम्ही करा ना वसुली, मग आम्ही आम्हाला कशाला म्हणता वसुली करून वसुलीसाठी गेलो तेव्हा वसुलीसाठी नाही म्हणताय मी तुम्हाला